आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एका टेलर शॉपचा बॅनर आणि गणपतीची वर्गणीची जी पावती असते ती आपण न कुठे कोणत्या बॅनरवाल्याकडे जाता आपण घरी कशी बनवू शकतो हे आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे माय फाईल्समध्ये गेल्यावर आपल्याला हे जे दोन लिंक दिसते त्यातच आपला सगळा बॅनर बनवायचा मटेरियल आहे। तर चला सर्वप्रथम आपण सुरुवात करूया लेडीज टेलरच्या बॅनरपासून बनवायला। लेडीज टेलरच्या बॅनरवर गेलो की ती फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची। त्याचा आता पासवर्डने ते प्रोटेक्टेड आहे, तर ते पासवर्ड तुम्हाला सांगतो। तो पासवर्ड मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि ह्याच्यात पण सांगणार आहे पासवर्ड। तर ह्याचा पासवर्ड आहे RK123। असं जर का होत असेल पुन्हा पासवर्ड टाकायचा RK123। हा पासवर्ड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण देणार आहे। तर चला फाईल एक्स्ट्रॅक्ट करू। फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे आपली। तर आपण आपल्या पिक्सेल लॅब या ॲपमध्ये जाऊया। तर तुम्ही कृपया प्ले स्टोअरवरून ते पिक्सेल लॅब नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करू नका, कारण की त्याच्यावर गेलं ती PLP फाईल ओपन होत नाही। तर मी माझ्याकडे जे ॲप आहे त्याची मी लिंक तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। पिक्सेल लॅब या ॲपमध्ये जाऊ। ॲपमध्ये गेल्यावर आपल्याला हे ऑप्शन राहायचे ओपन PLP फाईल। इथं RK123 नावाचं दिलेलं आहे ना, त्या फाईलवर जायचं। इथं आपली लेडीज टेलर बॅनरची PLP फाईल दिसल। ओपन अँड ॲड ऑप्शनमध्ये गेल्यावर आपली ही फाईल खुलली। तर चला याचे सगळे ऑप्शन सगळे ते लॉक खोलून घेऊ। तर बघू आता आपण नाव पण बदलू शकतो याचं। आता मी उदाहरणार्थ राणी लेडीज टेलर नावाचं नाव टाकतो, कारण की माझ्या मम्मीचं नाव पण राणी आहे। राणी लेडीज टेलर टाकू आपण। तर बघता हे नाव टाकायचं आपल्याला। तुम्ही तुमच्या मनाने कोणतं पण नाव टाकू शकता। हे नाव टाकलं इथं जायचं। थोडंसं नाव लुकडं सुकडं आणि पातळ दिसतंय, मग त्याला जाड करायचं असं ना आपल्याला। तर फॉन्ट स्टाईलमध्ये जायचं आपल्याला। काय जायचं फॉन्ट स्टाईल। तर हेतून आपण नावाला जाड पातळ काय करायची ते करू शकतो। बघता नावाला जाड केलेले आपण मस्त। नावाला नीट अरेंज करू आणि याचा रंग बदलून टाकू। तुम्ही तुमच्या मनाने कोणचा पण रंग ठेवा, काही घेणं देणं नाही आम्हाला। तर याचा रंग बदलला, लाल ठेवला। आता इथं आपण आपला ॲड्रेस बदलू। ॲड्रेस तुम्ही तुमच्या मनाने कोणचा पण टाका, कुठला पण। आणि इथं जो मोबाईल नंबर आहे तो पण तुमच्या मनाने टाकू शकतो। आणि इथं जे नाव आहे ते तुमच्या मालकाचं नाव पण टाकू शकतो। मी तुम्हाला मोबाईल नंबरचं थोडं सांगतो, ह्याचं थोडं वेगळं आहे। मोबाईल नंबर पाशी गेल्यावर आपल्याला ह्या डॉट पासून त्या लाईनपर्यंत काय खोडायचं नाही आहे। हां, तर या डॉटपासून त्या लाईनपर्यंत आणि ते दोन लेटर आहेत त्याला खोडायचं नाही आहे। तर ह्याच्यापुढं टाकायचं आपल्याला नंबर। इथं गेल्यावर आपल्याला जे नंबर येते, मी आता माझ्या मम्मीचा नंबर टाकतो 99 22 74 64 74। या अशा प्रकारचा नंबर आला आहे। आता ह्याला पण आपण जाड करून घेऊ जरा। आणि थोडीशी साईज याची कमी करू। लय काय मोठं दिसतंय, डल दिसतं।
थोडीशी साईज वाढवू. तो आता आपला अशा प्रकारे बॅनर तयार झालाय. तुमच्या मनाने ह्याच्यात कोणची पण एडिटिंग करू शकता. मी ह्याच्यात सांगितलंय तुम्हाला कसं करायचे कसं नाही. परत त्याचा जो पासवर्ड आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, काळजी नका करू. आपण गणपती उत्सवाच्या वर्गणीची पावती बनवायला सुरुवात करू. तर सर्वप्रथम परत आपल्याला फाईलमध्ये जायची. फाईलमध्ये आलं मग गणपती पावती नंबर 1 या जीपवर जायचं आणि एक्स्ट्रॅक्ट बटनवर दाबायचं. दाबलं का मग परत तो डबल पासवर्ड टाकायचा. मी तुम्हाला सांगतो कोणचा पासवर्ड आहे. एक मिनिट. गणपती पावती 2024 हा पासवर्ड आहे. परत तोच टाकायचा पासवर्ड, काळजी नका करू. परत तोच पासवर्ड टाकायचा आहे. तो बघता पासवर्ड आपला उघडलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट झालेली फाईल. आता परत आपल्या ॲपमध्ये जायची. परत तिथंच बटन दाबायचं PLP फाईलच्या. परत त्याच PLP मध्ये जायचं आणि गणपती पावती 2024 दिसन तुम्हाला तिथंच दाबायचं आणि त्या ह्याच्यावर दाबलं ओपन अँड ॲड, त्या बटनला दाबलं की आपली गणपतीची पावती उघडी बनण्यासाठी. तर चला नाव बदलून घेऊ. तर आपल्याला ज्याची नाव बदलायचे तिथलं लॉक उघडायचं. आता मला फक्त नाव बदलायचे. ॲड्रेसचं तुम्ही तुमचं बघू शकता, तुम्ही तुमचं करू शकता. तर आता मी उदाहरणासाठी आमच्या मंडळाचं नाव टाकतो, श्रीमंत मित्र मंडळ. श्रीमंत मित्र मंडळ नाव कसं श्रीमंतावाने असलं पाहिजे ना, तर श्रीमंत मित्र मंडळ टाकू. बाकीचं तुमच्या तुम्ही मनाने नाव टाकू शकता, काय करा. नाव टाकलं मंडळाचं तर याला अरेंज करून घ्यायचं. याला अरेंज करून घेतलं की दुसऱ्याच्या पण तेच नाव टाकायचं, श्रीमंत मित्र मंडळ. अयो साईज मोठी पडली, साईज पण बारीक करून घ्यायची. साईज बारकी करण्यासाठी या साईजवर जायचं आणि थोडीशी साईज कमी करून घ्यायची. थोडंसं नीट अरेंज करू. थोडीशी साईज वाढवायची. हां साईज वाढवली तर झाली आपली गणपतीची वर्गणीची पावती तयार. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.